नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सप्टेंबर 2021 विचारलेले काही प्रश्न आहेत बघा। पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी 4 पर्याय दिले, त्यातून एक निवडायचा आहे। पुढील पर्यायापैकी कोणतीही संख्या संभाव्यता असू शकणार नाही। तर संभाव्यता कशी असते, 0 ते 1 च्या दरम्यान जे असते ती संभाव्यता असते। म्हणजे कोणतीही घटना असो तिची संभाव्यता नेहमी कशी असते, 0 ते 1 च्या दरम्यान असते। मग 2/3 आहे, ह्या 2/3 आणि 2ला जर भागलं तर उत्तर 0.60 येतं, 67 येतं। आणि 1.5 ही संख्या कशी आहे, 1.0 ही संख्या कशी 1 पेक्षा मोठी आहे, तर उत्तर काय येईल मग आपलं, हे बी। उत्तर काय येतं, बी। कारण काय, 15% म्हणजेच काय असते, 0.15 असतं आणि 0.7 हे कशी असते, 0-1 च्या दरम्यान आहे। 0.07 हे 0 आणि 1 च्या दरम्यान आहे, म्हणून उत्तर काय येईल आपलं 1.05, कारण 1पेक्षा मोठी आहे 0.5। -10, -6, -2 या अंकगणित श्रेणीचा सामान्य फरक काढा। याचा सामान्य फरक काढायचा आपल्याला। तर आपल्याला सामान्य फरक काढण्यासाठी काय करावं लागतं, तर बघा एक फॉर्म्युला आपला डिस्टन्स काढायचा। डी बरोबर आपण काय करतो, T2 - T1 काढतो। मग T2 काय आपला -6 वजा आणि हे -10, T2 काय आपला, T1 काय आपला हा -10, हे -10। मग वजा काय झालं, +10 झाले, -6 म्हणून +10 गेले, उरले किती, 4। मोठ्या संख्येचं चिन्ह काय आपलं अधिक आहे, 10चं चिन्ह हे मोठ्या संख्येचं चिन्ह 10 म्हणून +10, तर उत्तर काय येईल 4। याचं उत्तर काय येईल 4। पुढील पैकी कोणत्या वर्ग समीकरणाचे मुळे 3 व 5 आहे। बघा आता याच्यामध्ये आपल्या अल्फा आणि बीटा, अल्फा म्हणजेच काय 1 मूळ 3 आणि बीटा काय येईल 5। मग आपलं वर्ग समीकरण कसं असतं बघा, x वर्ग अल्फा आणि बीटा हे काय मुळे, मग x वर्ग वजा अल्फा अधिक बीटा बरोबर, x अल्फा अधिक बीटा x इथे घेतो, तुम्हाला दिसतंय का, दिसत नाही का, बघा x वर्ग अल्फा अधिक बीटा x अधिक अल्फा आणि बीटा बरोबर 0। आता x वर्ग जसं तसं हे वजा अल्फाची किंमत काय आपली 3, बीटाची किंमत काय आपली 5, हा x अल्फा काय आपला 3, बीटा काय असतो, अल्फा बीटा म्हणजे अल्फा गुणिला बीटा म्हणजे 3 गुणिला 5, बीटाची किंमत 5 बरोबर 0। x वर्ग 5 आणि 3 8, 5 आणि 3 8, हा x 5 त्रिक 15 बरोबर 0। मग x वर्ग वजा 8x कुठे दिसते, x वर्ग वजा 8x अधिक 15 बरोबर 0, हे मग हे उत्तर आहे आपलं बी। म्हणजे कसं काढलं समजलं ना तुम्हाला, हा x वर्ग वजा अल्फा अधिक बीटा x वर्ग वजा अल्फा अधिक बीटा कंसाचा x अधिक अल्फा बीटा बरोबर 0, अशा पद्धतीने काढायचं। अशा पद्धतीने ते समीकरण वर्ग समीकरणाचे मुळे 3 आहेत की ते पायासाठी हा फॉर्म्युला वापरायचा। अशा पद्धतीने हा फॉर्म्युला वापरायचा, कोणता, हा x वर्ग वजा अल्फा अधिक बीटा x कंसाचा x अधिक अल्फा बीटा, हा फॉर्म्युला वापरायचा आपल्याला। तिसरं काय आपला प्रश्न, तिसरा प्रश्न आहे, पुढील कोणत्याच वर्ग समीकरणामुळे हा झाला तिसरा। चौथा काय आपला 2/4 आणि 3/5 या निश्चयाची किंमती किती, हे आपल्याला ऑप्शन दिलेले आहे, याच्यापैकी काढायचं। मग कसं करताना आपला 2 गुणिला 5 काय घ्यायचं, इथे कसं घ्यायचं, 2 गुणिला 5 वजा घ्यायचं 3 गुणिला 4, 5 दुनी 10 वजा 3 चोक 12, 10तून 12 गेले, उरले किती 2, मोठ्या संख्येचं चिन्ह काय वजा म्हणून -2, याच्यात ऑप्शन काय आपलं -2। अशा पद्धतीनं हे सोडवायचं। पुढचा प्रश्न काय आपला, पुढील उपप्रश्न सोडवा। आता हा जो उपप्रश्न सोडवायचा आहे आपल्याला,
तर हा बी आहे, हा सुद्धा 1-1 मार्काचा आहे. म्हणजे हे 4 आणि हे 4 असे 8 मार्काचा हा पहिला प्रश्न. तर बघा कसं सोडवसान. m घन वजा 5m अधिक 4 बरोबर 0 हे वर्ग समीकरण आहे किंवा नाही ते ठरवा आणि सकारण लिहा. आता कसं लिहिसान बघा, काय करायचं, हा m घन आहे, हा काय आपला m घन. मग आता m घन आहे तर आपलं एक वर्ग समीकरण ठरवण्यासाठी काय लागतं आपल्याला mचा घातांक 3 पाहिजे. इथे mचा घातांक, इथे काय पाहिजे, mचा घातांक हा mचा घातांक किती पाहिजे इथे आपल्याला, इथे mचा घातांक 3 आहे. mचा घातांक 3 आहे. mचा घातांक किती आहे, 3 आहे. मग m घन म्हणून आपल्याला m घन वजा 5mचा वर्ग अधिक 4 बरोबर 0 हे वर्ग समीकरण नाही. mचा घातांक 3 आहे. इथे काय आहे, mचा घातांक किती आहे, 3 आहे. म्हणून m घन वजा 5m वर्ग अधिक 4 बरोबर 0 हे काय वर्ग समीकरण नाही. अलग लक्षामध्ये इथे घातांक किती पाहिजे आपल्याला, कमीत कमी इथे 3 आहे. अशा पद्धतीने वर्ग समीकरण नाही. मग दुसरा प्रश्न आहे. दुसरा प्रश्न काय आपला, एका अंकगणित श्रेणीसाठी a बरोबर 3.5 d बरोबर 0 तर tn काढा. आपल्याला काय करायचं, tn काढायचं आहे. मग a बरोबर किती आपला इथे, हा a बरोबर किती आपला इथे, हा जो a आहे, मी असं तुम्हाला दिसत नसेल तर मी आता काय करतो, थोडं याला वरती घेतो, बरोबर, याला असं वरती घेतो, मग सोडवतो, बरोबर आहे. आता हे दिसतंय ना तुम्हाला, बघा आता आपल्याला काय आहे, एका अंकगणित श्रेणीसाठी a बरोबर किती आपले, a बरोबर 3.5 d बरोबर 0. आता d आहे, d त्यांचं 0 आहे तर a बरोबर 3.5 तेच येईल, बरोबर आहे. तर tn काढायचं आपल्याला. तर काय आपल्याला, तर tn काढा. मग tn काढायचं आपल्याला, a बरोबर 3.5 आहे, d बरोबर 0 म्हणून काय येईल, मग असं लिहायचं परीक्षेत, a बरोबर 3.5 आणि d बरोबर 0, असं लिहायचं, d बरोबर 0. म्हणून a बरोबर 3.5 d बरोबर 0 असं लिहायचं आणि म्हणायचं म्हणून t1 बरोबर, आता हा t1 a आहे, हा जर डिस्टन्स 0 आहे की नाही, मग काय येईल, t2 काय येईल, मग t2 सुद्धा 3.5 येईल, बरोबर. t3 सुद्धा तेच येईल आणि t4 सुद्धा काय येईल, काय फरक 0 आहे ना, त्यामुळे 3.5 t1 बरोबर t2 बरोबर t2 हेच येईल 3.5. मग उत्तर काय येईल, मग त्याचं tn बरोबर काय येईल, मग tn बरोबर असं जर आपण करत गेलो तर tn बरोबर काय मिळेल, मग आपल्याला बरोबर हेच राहील, tn काय येईल, मग tn बरोबर 3.5 म्हणून tn बरोबर 3.5, कारण काय फरक आपला 3.4चा आहे. अशा पद्धतीनं आहे तो. आता बघा, आता हा जो उदाहरण आहे, 2 नाणी एकाच वेळी फेकली असता. आता मला सांगा, 2 नाणी एकाच वेळी फेकल्या असता, आपल्याला किती, तिसरं उदाहरण आहे का हे, तिसरं आलं. तिसरं काय, जर x अधिक 2y बरोबर 2x अधिक 5y तर x अधिक yची किंमत काढायची. मग काय करायचं, x अधिक y बरोबर 1, x अधिक 2y बरोबर 5, 1 आणि 2x अधिक y बरोबर 4 हे दुसरं. मग यांची काय करायची, बेरीज करायची. तर x अधिक y बरोबर काय, मग हा 2 आणि 1, हा 2 आणि 1 किती झाला 3, आणि हा x अधिक 2 आणि 1 इथला काय आहे 3, ज्याला नसतं त्याला 1 असतो, मग yचा 1 आणि 2 3. इथे कसं झालं, 1चा 1 ज्याला नसतं त्याला 1 असतो, म्हणजे हा 1 2 आणि 1 3, हा x अधिक हा 2 आणि 1 3 y बरोबर 5 आणि 4 9. मग आता इथे काय मिळालं आपल्याला, दिसतंय का, हां आधी बघा, आता 3x अधिक 3y बरोबर 9. हे कसं गेलं, ह्या 1चा 1
आणि 2 आणि 1 3x अधिक हा 2 आणि हा वायचा 1 3y बरोबर 5 आणि 4 9. 3x अधिक 3y बरोबर 9. आता 3x अधिक y 3 आहे 3 आहे 3 त्रिक 9 आहे. हे 3 त्रिक 9 होतं म्हणून 3ला मग ह्या समीकरणाला काय करू आपण समीकरण 3ला ह्या समीकरणाला 3ला काय करू आपण 3ने भागू. 3ने भागू मग 3ने जर भागलं 3 1 3 काय उरला x अधिक 3 1 3 मग इथे काय उरून y 3 त्रिक 9. मग काय मिळालं x अधिक y बरोबर 3. x अधिक y बरोबर काय मिळालं 3. म्हणजे x अधिक yची किंमत काय मिळाली 3. अशा पद्धतीनं हे सोडवायचं अशा पद्धतीनं. आता बघा चौथा काय आहे 2 नाणी काय 2 नाणी एकाच वेळी फेकली असता मिळणार नमुना अवकाश लिहा. मग आता 2 नाणी फेकली तर 2 नाणी म्हणजे काटा छापा. दोन्ही नाण्याला काय असतो काटा छापा. दोघी दुसऱ्या नाण्याला बी काय असेल मग काटा छापा. बरोबर आहे की नाही. मग किती संभाव्यता असेल मग असं लिहायचं यस म्हणजेच किती शक्यता बरोबर. पहिल्यांदा जर फेकले आपण तर काय मिळेल मग काटा मिळेल. दुसऱ्यांदा जर फेकलं तर मग इथे दिसत नाही का 2 नाणी जर एकाच वेळी फेकली तर काय मिळेल यस बरोबर. पहिल्यांदा जर फेकले तर छापा हे काटा हे छापा मिळेल बरोबर आहे. दुसऱ्या वेळेस जर फेकलं एक तर छापा मिळेल नाही तर काटा मिळेल बरोबर. तिसऱ्या वेळेस जर फेकलं एक तर काटा मिळेल नाही तर मग छापा मिळेल बरोबर आहे. आणि चौथ्या वेळेस जर भेटलं तर दोघी काटे मिळतील. मग अशा पद्धतीनं एकदा छापा काटा एकदा काटा छापा आणि चौथ्या वेळेस काटा अशी ही संभाव्यता असेल. म्हणजेच 2 नाणी एकाच वेळी फेकल्या असता मिळणारा नमुना अवकाश लिहा तर काही महानमुना अवकाश असा असेल. समजलं का लक्षामध्ये आलं का. अशा पद्धतीने सोडवायचं. आता बघा प्रश्न दुसरा आहे ॲक्टिव्हिटी. बघा विद्यार्थी मित्रांनो आता ही काय आपली ॲक्टिव्हिटी आहे. मग आता ॲक्टिव्हिटी बघा आता हा जो आहे हे दिलेलं आहे तुम्हाला हा जो नमुना अवकाशमध्ये आपल्याला काय दिलेलं आहे बघा आपल्याला दिलेलं आहे हे ॲक्टिव्हिटी. मग ॲक्टिव्हिटी कशी सोडवायची बघा दिसतंय ना व्यवस्थित. बघा आता आपल्याला काय दिलेलं आहे हा जो आहे ए बरोबर 6 डिस्टन्स बरोबर 3 दिलेला आहे आणि एस 27 दिलेला आहे. मग एस 27 दिलेला आहे मग आपला एसएनचा फॉर्म्युला काय असतो n/2 2a इथे काही ना आपला 2a n वजा 1d. मग इथे यांच्या ठिकाणी काय लिहायचं 27 कारण का आपल्याला एन काय दिलेलं आहे आपल्याला एन दिलेलं आहे 27. एन काय दिलेलं आहे 27 मग लिहायची इथे 27. मग हा n म्हणजेच काय 27/2 12 अधिक 27. आता n म्हणजेच काय 27 वजा 1 गुणिला डी काढायचं आपल्याला. मग डी काढण्यासाठी पहिले काय करावं लागतं डी कसं असतं आपलं पहिल्या पदातून दुसरं पद. मग आता डी काढत असताना आपल्याला काय करावं लागेल आपल्याला येथे डी काढायचं म्हणजे डी दिलेला आहे. आता हे काही पद दिलं नाही ते डी दिलेलं आहे म्हणजे त्याला यायचा 3. हा डी दिलेला आहे बघा हा डीच्या ठिकाणी लिहायचा इथे 3. मग आता एन म्हणजे 27/2. आता पहिले काय करावं लागेल कौंस सोडावं लागेल. 27मधून 1 गेला किती उरले 26. 27मधून 1 गेला 26 आणि हा गुणिला 3 हा 12 तसेच तसे 12 अधिक जस तसे. मग 26 त्रिक बघा हे किती आहे 3 × 18. अच्छा 3 दूनी 6 आणि 1 7. 3 × 18 = 8. 3 दूनी 6 आणि 1 7 आणि हे 12 हे उरलेली इथे हे 12. पहिल्यानं कौंस सोडवला 26 आले मग गुणाकार 3. मग आपण काय करतो हे 12 अधिक 26 गुणिला 3 पहिले गुणाकार करतो बरोबर. पहिले गुणाकार करतो मग 3 × 18 = 8. चला 1 3 × 18 = 8. चला 3 दूनी 6 आणि 1 7. मग आता 12 बरोबर आहे. 12 आणि 78 किती होता 80 90. मग इथे काही ना आपले 90. मग आता 90 आले ह्या 2 आणि ह्या 9ला जर भागलं
बेचोक 8, बेचोक 8, 9तून 8 गेला उरला 1 म्हणून 2×5 = 10, म्हणजे 90ला 2 भागलं तर काय येतं 45. आणि 27 गुणिले 45 215, 1215. 27 आणि 27 गुणिले 45 करायचं. 27 गुणिले 45, 27 गुणिले 45 करताना कसं करताना 27 गुणिले 45चा गुणाकार येतो का तुम्हाला 27 गुणिले 45. एकीकडे 5 7 35, हातच्याला 3, 5 2 10 13, याचं काम झालं 0 दिलं. 4 7 28, हातच्याला 2, 4 2 8 आणि 2 10, यांची बेरीज केली हे 5 8 आणि 3 11, हातच्याला 1 1 2 12 15. म्हणजेच काय आपण काय लिहिले ते 12 15. अशा पद्धतीनं हे आपले एक ॲक्टिव्हिटी दुसऱ्या प्रश्नातली प्रश्न दुसऱ्यातला दुसरा आहे. 4x + 5y बरोबर 19चा आलेख काढण्यासाठी x बरोबर 1 असताना y ची किंमत काढण्यासाठी पुढील कृती करा. आता x बरोबर काय दिला 1, मग हा जो 4x आहे म्हणजे 4x म्हणजे 4 गुणिले x म्हणजे 4 गुणिले 1. आता 1च्या ठिकाणी इथे काय लिहायचा 1च्या ठिकाणी लिहायचा 1 बरोबर 1 म्हणजे 4x म्हणजे 4 गुणिले x म्हणजे या 1च्या ठिकाणी लिहिला 1 अधिक 5y बरोबर 19, म्हणून हा 5y बरोबर हा 19. आणि हा जो आहे याला जर कधी आपण काढलं बघा, याला जर आपण सोडवलं कसं सोडवतं याला बघा, हा जो आहे हा 4 गुणिले x म्हणजे 4 अधिक 5y बरोबर हा जो आहे 5y बरोबर 19 बरोबर आहे. म्हणजे हा 5y बरोबर हा 19, हा अधिक 4 आहे, इकडे येताना काय होईल ना वजा होईल. ह्या अधिक 4 ह्या बरोबरच्या चिन्हाच्या इकडे येताना काय होईल वजा होईल, मग वजा 4 बरोबर. आता ह्या 5y बरोबर 19 मधून हे 4 गेले, हे 4 कसे हे अधिक 4 इकडे येताना 19कडे वजा होता, म्हणजे काय सारख्या पदांची आपण वजाबाकी करतो. मग 5y बरोबर हा 19 वजा इकडे येताना वजा 4 झाला, 19 मधून 4 गेला उरला किती 15. मग 5y आता y बरोबर 15 हा पाय इकडे येताना काय 5 पायची इकडे येताना काय भागिले 5 8 5 5 3 15, y बरोबर काय मिळाला 3. मग इथे काय येईल इथे 4 येतील, 4 1 4 म्हणजे हे 4 इकडे आले, इथे झाले वजा 4. 19 मधून 4 गेले किती उरले 19 मधून 4 गेले, 19 मधून 4 गेले उरले 15. 5y काढला, मग हा y काढला बरोबर 5 3 15 म्हणजे y बरोबर काय मिळालं इथे 3. अशा पद्धतीने ते सोडवायचं. खालची ॲक्टिव्हिटी आपली ही जी ॲक्टिव्हिटी तिसरी ॲक्टिव्हिटी आहे बघा, अगदी सोपी आहे. अशाच पद्धतीने तुमची ॲक्टिव्हिटी येते. एक फासा टाकला असता वरच्या पृष्ठभागावर मूळ संख्या मिळण्याच्या घटनेची संभाव्यता. आता फास्याला किती अंक असतात इथे लिहायचं. मग याच्या ठिकाणी काय लिहायचं, एक फासा जर टाकला आपण ना बरोबर आहे, इथे काय लिहितात मग फाश्यावर काय असतो 1 2 3 4 5 आणि 6 किती येतील मग इथे 6. म्हणजे या नंबर ऑफ यस काही 6 म्हणजे 1 2 3 4 5 6. मग ये वरच्या पृष्ठभागावर मूळ संख्या मिळणे. मूळ संख्या म्हणजेच काय एखाद्या संख्येला 1ने किंवा त्याच संख्येने भाग जाणे. आता हे 3 आहे, 3ला किती भाग जातो 1ने जातो आणि 3ने जातो. भाग जाणे म्हणजे काय निश्चित भाग जाणे. एकाला 3ने जातो आणि 3 आणि 14 त्याच संख्येने जातो. म्हणजे मूळ संख्या म्हणजे 1 आणि त्याच 14च्या संख्येने 14ला भाग जाणे म्हणजे मूळ संख्या. 1ला 1ने जातो, 2ला 1ने जातो आणि 2ने जातो म्हणजे मूळ संख्या आली. 3 आहे कारण 2 सममूळ संख्या आहे. 3ला 1ने जातो आणि तिचा 14ने सुद्धा जातो. 4ला जो आहे 4ला 1ने जातो, 2ने जातो आणि 4ने जातो. आपल्याला किती पाहिजे फक्त 2च पाहिजे. हे 5ला काय 1ने जातो 5ने बी जातो. हे 2च संख्येने 1 आणि 14 त्याच संख्येने भाग जातो म्हणून काही नाही ते 5. 1 3 2 3 5. 6ला कितीने जातो 6ला 1ने जातो, 2ने जातो, 3ने जातो, 6ने 4 भागाने जातो, 4 संख्येने जातो. आपल्याला काय पाहिजे फक्त एकच संख्येने आणि त्याच 1 आणि त्या 14 संख्येने भाग जातो. मग 2 3 5 या मूळ संख्या मिळाल्या. नंबर ऑफ एका मिळाल्या 3. मग आपला फॉर्म्युला काय आहे प्रॉबिलिटी आहे. PA बरोबर काय असतो PA बरोबर काय येईल मग यस नंबर ऑफ यस. PA बरोबर काय येईल मग नंबर ऑफ
यस ए नंबर ऑफ ए इथे काय येईल मग नंबर ऑफ ए. नंबर ऑफ ए काय आपल्या नंबर ऑफ ए 3. मग नंबर ऑफ ए इथे नंबर ऑफ ए छेद नंबर ऑफ एस. नंबर ऑफ एस म्हणजे टोटल संख्या 6. मग ह्या 3 1 3 3 दुनी 6 म्हणजे इथे 1 आणि इथे 3 मग 2. समजलं का 3 1 3 3 1 3 3 दुनी 6 मग 1/2. अशा पद्धतीने ॲक्टिव्हिटी असतात. अशा पद्धतीने आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा.